Hello friends, today we are going to start our new chapter 3.3 emails. You know, emails are very important in the present age. In the age of technology, in the age of globalization, emails are playing very vital role for the communication. See the introductory part, icebreakers. There are different kinds of communication. Write some of them to complete the given boxes. Discuss the importance of each of them with your partner. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आजचं जग हे तंत्रज्ञानाचं आणि जागतिकीकरणाचं जग आहे आणि यामध्ये एकमेकांना संपर्क करण्यासाठी संभाषणासाठी ईमेल्स हे फार महत्त्वाचं काम पूर्ण करतात. त्यांनी आईस ब्रेकर ह्या सेक्शनमध्ये आपल्याला टाईप्स ऑफ कम्युनिकेशन इथं एक्झाम्पल आपल्याला इथं सांगायचे आहेत. एक एक्झाम्पल त्यांनी आपल्याला सॉल्व करून दिलेलं आहे. पहा, खाली वेब दिलेला आहे, त्यामध्ये कम्युनिकेशन हे टायटल आहे आणि एक एक्झाम्पल त्यांनी सांगितले व्हर्बल कम्युनिकेशन. जी एम्प्टी बॉक्सेस आहेत तिथं आपल्याला आणखी अशी एक्झाम्पल जी की काइंड्स ऑफ कम्युनिकेशन आपल्याला तिथं ती सांगायची आहेत. सी टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. पहा, ही ती डायग्राम आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की टाइप्स ऑफ कम्युनिकेशन कशा पद्धतीचे असतात. देर आर टू टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. देर आर टू मोड्स ऑफ कम्युनिकेशन. The first one is based on communication channels and second one is based on style and purpose. कम्युनिकेशनचे मूळतः दोन प्रकार केलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे असं संभाषण जे की माध्यमावर डिपेंड असतं. कोणत्या माध्यमाचा वापर तुम्ही करत आहात त्यावरती ते संभाषणचा प्रकार हा ठरतो. आणि दुसरा आहे शैली आणि उद्देश यावरती हा दुसरा प्रकार ठरत असतो. सी द फर्स्ट वन बेस्ड ऑन कम्युनिकेशन चॅनल्स. दिस टाइप ऑफ कम्युनिकेशन डिवाइड्स इंटू टू पार्ट्स, वर्बल कम्युनिकेशन अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन. नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे अशाब्दिक संभाषण ज्यामध्ये शब्दांचा वापर नसतो. अँड वर्बल कम्युनिकेशन मीन्स शाब्दिक संभाषण ज्यामध्ये शब्द हेच संभाषणाचे माध्यम असतात. सी वर्बल कम्युनिकेशन इज ऑल्सो डिवाइड्स इंटू टू फॉर्म, ओरल कम्युनिकेशन अँड रिटन कम्युनिकेशन. सी ओरल कम्युनिकेशन इज ऑल्सो टू काइंड्स. सी द फेस टू फेस कम्युनिकेशन अँड द डिस्टन्स कम्युनिकेशन. फेस टू फेस कम्युनिकेशनमध्ये व्यक्ती एकमेकांच्या समोर राहून हे संपर्क करत असतात, संभाषण करत असतात. मग आपलं उदाहरण देखील आपण इथे घेऊ शकतो. आज आपली ही टीचिंग लर्निंग प्रोसेस ही जरी प्रत्यक्ष नसली तरी प्रत्यक्षपणे आपण एकमेकांना पाहतो आणि आपण संभाषण करतो आहे. दुसरं आहे डिस्टन्स कम्युनिकेशन. यावरती आपण मोबाईल फोन किंवा ज्या माध्यमातून आपण फक्त न पाहता एकमेकांना बोलू शकतो हे कम्युनिकेशन आपण यात कन्सिडर करतो. जे फेस टू फेस कम्युनिकेशन आहे त्यामध्ये व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर असतात. डिस्टन्स कम्युनिकेशनमध्ये व्यक्ती प्रत्यक्ष समोर नसतात. सी द सेकंड वन बेस्ड ऑन स्टाईल अँड पर्पज. हे संभाषण पुन्हा दोन प्रकारामध्ये विभागलेलं आहे, फॉर्मल कम्युनिकेशन अँड इनफॉर्मल कम्युनिकेशन. फॉर्मल म्हणजे औपचारिक संभाषण. इनफॉर्मल मीन्स अनौपचारिक. फॉर्मल कम्युनिकेशन हे आपण आपले वडीलधारी व्यक्ती, शिक्षक, अनोळखी व्यक्ती, आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारे यांच्यासोबत हे आपण करत असतो. इनफॉर्मल आपल्यापेक्षा वयाने लहान असणारे छोटे बहीण भाऊ, मित्र
यांच्यासोबत आपण ह्या संभाषणाचा वापर करतो. हे आहे टाईप्स ऑफ कम्युनिकेशन आणि यातीलच मग वर्बल कम्युनिकेशन हे त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे. सेकंड तिथं आपण लिहू शकतो नॉन वर्बल कम्युनिकेशन, थर्ड फॉर्मल कम्युनिकेशन अँड फोर्थ इनफॉर्मल कम्युनिकेशन. अशा पद्धतीने आपण तो वेब कंप्लीट केलेला आहे. सी सेकंड, डूज अँड डोंट्स फॉर ईमेल etiquettes. Discuss and add one or two do's and don'ts on your own. Do's and don'ts म्हणजे काय करायचं आहे आणि काय करायला नाही पाहिजे. फॉर ईमेल इटिकेट्स. इटिकेट्स मीन्स शिष्टाचार. ईमेल लिहिते वेळेस कोणत्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे, कोणत्या गोष्टींना आपण टाळलं पाहिजे, हे आपल्याला ईमेल इटिकेट्समध्ये आपल्याला पाहायचं आहे. सी देर आर 2 कॉलम्स, डूज अँड डोंट्स. पहिल्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि दुसऱ्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. सी द फर्स्ट वन, हॅव अ क्लिअर सब्जेक्ट लाईन. ज्यावेळेस आपण ईमेल लिहितो, ईमेल आपण पाठवतो, त्यामध्ये सब्जेक्ट लाईन जी आहे ती क्लिअर असली पाहिजे. तुमच्या ईमेलला सब्जेक्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. सी द नेक्स्ट, यूज प्रोफेशनल सॅल्युटेशन. प्रोफेशनल सॅल्युटेशन म्हणजे व्यावसायिक अभिवादन. ज्यावेळेस आपण ईमेल लिहितो त्यामध्ये आपल्याला रिस्पेक्टेड सर, ऑनरेबल अशा प्रकारचं सॅल्युटेशन तिथं वापरणं आवश्यक आहे. सी, रिचेक युअर ईमेल. ईमेल पूर्ण लिहिल्याच्या नंतर, ईमेल पूर्ण टाईप झाल्याच्या नंतर आपल्याला तो परत एक वेळेस चेक करणं हे आवश्यक आहे. सी, कीप प्रायव्हेट मटेरियल कॉन्फिडेन्शियल. While you are sending email, you have to keep private material confidential. Don't disclose to the public. जे काही वैयक्तिक किंवा गुपित जे आपलं आहे, जे आपण ईमेलच्या माध्यमातून पाठवतोय ते कॉन्फिडेन्शियल असलं पाहिजे. सर्वांना ते माहिती होऊ नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे. सी द नेक्स्ट, कीप युअर ईमेल शॉर्ट अँड फ्लॉलेस. स्टे कॉन्साइज. तुमचा जो ईमेल आहे तो शॉर्ट आणि फ्लॉलेस असला पाहिजे, थोडक्यात असला पाहिजे आणि त्यात चुका नसल्या पाहिजेत. त्याचबरोबर स्टे कॉन्साइज, तो संक्षिप्त असला पाहिजे, सविस्तर वर्णन त्यात नसावं, ज्यामुळे जो सब्जेक्ट मॅटर तुम्ही लिहित आहात, पाठवत आहात, तो समोरच्याला वाचल्यानंतर कमी वेळामध्ये त्याचं पूर्ण ज्ञान मिळू शकतं. चेक युअर अटॅचमेंट्स बिफोर सेंडिंग. ईमेलच्या माध्यमातून आपण अटॅचमेंट पाठवू शकतो. इमेजेस असतील, PDF फाईल्स असतील, आणखी कुठले डॉक्युमेंट्स असतील, हे आपण अटॅच करून ईमेलच्या माध्यमातून पाठवू शकतो. While we send such kind of attachments, we have to check it before we send. पाठवण्याच्या आधी आपल्याला ते चेक करणं हे खूप महत्त्वाचं आहे. Sometimes we send wrong attachments with the email. कधीकधी चुकीच्या देखील अटॅचमेंट आपण त्या पाठवत असतो. त्यासाठी आपल्याला ते चेक करणं हे खूप महत्त्वाचं आहे. Include your name or a signature with additional details and contact information. आणि ईमेलच्या शेवटी तुमचं नाव किंवा तुमचं सिग्नेचर, त्याचबरोबर तुमचं काही कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा काही ॲडिशनल डिटेल्स असतील ते देखील मेन्शन करणं हे फार महत्त्वाचं आहे. हे होतं डूज. ईमेल पाठवतेवेळी आपल्याला ह्या गोष्टींचं
काळजी घेणं हे खूप आवश्यक असतं. सी द नेक्स्ट पार्ट, डोंट्स. मग कोणत्या गोष्टी आपण हे ईमेल पाठवताना टाळल्या पाहिजेत ते आपण पाहायचे. सी द फर्स्ट वन, डोंट फॉरगेट युअर सिग्नेचर. ईमेल पाठवताना आपलं सिग्नेचर कधीच विसरता कामा नये. सिग्नेचर असलंच पाहिजे. सी, डोंट यूज ह्युमर अँड सार्कॅझम. ईमेल पाठवताना त्याच्यामध्ये हास्यास्पद किंवा उपहासात्मक अशा प्रकारचे काही वाक्य हे आपण टाळली पाहिजेत. डोंट यूज ह्युमरस अँड सार्कॅस्टिक लँग्वेज. सी, डोंट अज्युम द recipient knows that you are what you are talking about. Don't assume. आणि असं कधीही तुम्ही विचार करू नका, कधी अशी कल्पना करू नका की जो रिसिपियंट आहे किंवा जो रिसीव करणारा आहे त्याला तुम्ही जे पाठवत आहात त्याबद्दल सर्वच माहीत आहे. नेक्स्ट, डोंट पंच्युएट पुअरली. म्हणजे पंच्युएशनचा पार्ट आहे ज्याला आपण विरामचिन्हे असं म्हणतो. मग कॉमा असेल, फुलस्टॉप असेल, क्वेश्चन मार्क असेल, एक्सक्लेमेटरी मार्क असेल, यांचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. तो चुकीच्या पद्धतीने नसावा. डोंट हिट रिप्लाय ऑल. आणि जर तुम्ही 1, 2 किंवा अनेक ईमेल्स पाठवले असतील तर प्रत्येक ईमेलला कधीच असं तुम्ही हिट करू नका, त्यावरती असं कधीच मेन्शन करू नका की प्रत्येक ईमेलला तुम्ही रिप्लाय द्यावा. सो इम्पॉर्टंट ईमेल असेल त्याला तो रिसिपियंट जो आहे तो नक्कीच रिस्पॉन्स देईल किंवा त्याचा रिप्लाय नक्कीच तुम्हाला तो करेल. परंतु तुम्ही कधीच हिट करू नका की रिप्लाय टू ऑल. डोंट थिंक दॅट नो वन बट द इंटेंडेड रेसिपियंट विल सी युअर ईमेल. नो प्रिडिक्शन्स. आणि असं कधीहीच गृहीत धरू नका की तुम्ही ज्याला ईमेल केलेला आहे फक्त तोच ईमेल वाचेल आणि दुसरं कोणीही वाचणार नाही. असं प्रिडिक्शन, असं बाकीत हे तुम्ही कधीही करू नका. तर एकदा तुम्ही जो काही मेल सेंड केला की तो रिसिपियंट असेल किंवा आणखी दुसरं कोणीही तो वाचू शकतो. तुमचा जो रिसिपियंट आहे तो स्वतःच बरोबर तुमचा ईमेल हा दुसऱ्याला देखील शेअर करू शकतो. त्यामुळे असं कधीही प्रिडिक्शन करायचं नाही, करू शकत नाहीत आपण की समोरचा व्यक्ती हा आपण पाठवलेला मेल हा कॉन्फिडेन्शियल ठेवेल किंवा स्वतःपुरताच ठेवेल किंवा तो एकटाच वाचेल. कदाचित तो दुसऱ्याला देखील तो फॉरवर्ड करू शकतो. त्यामुळे ईमेल पाठवताना आपण याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. सी नेक्स्ट, डोंट फॉरगेट डोंट फॉरवर्ड ईमेल विदाऊट परमिशन. आणि समजा एखाद्याने आपल्याला ईमेल सेंड केलेला आहे, आपल्याकडे आल्यानंतर तो ईमेल आपण त्याच्या परमिशनशिवाय कधीही फॉरवर्ड करू नये. नाहीतर आपण पाहतो सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा कुठलंही आणखी ज्या सोशल मीडिया साईट्स आहेत त्यावरती एखादी पोस्ट आली की लागलीच आपण ते फॉरवर्ड करत असतो. त्याचा जास्त विचार न करता किंवा त्याचा जास्त आपण अभ्यास न करता ब्लाइंडली बरेच असे लोक ते फॉरवर्ड करत असतात. ईमेलच्या बाबतीमध्ये मात्र या गोष्टीचं प्रिकॉशन आपल्याला घेणं आवश्यक आहे की ज्याने आपल्याला ईमेल पाठवलेला आहे त्याच्या परमिशनशिवाय आपण तो कधीही फॉरवर्ड केला नाही पाहिजे. सी, these are the parts of do's and don'ts while you are writing email is called email etiquettes. याला ईमेलचे शिष्टाचार असे आपण म्हणतो. या गोष्टीचं आपण नक्कीच पालन केलं पाहिजे. सी द नेक्स्ट पार्ट, ईमेल्स. द फर्स्ट पॉइंट, ईमेल. व्हॉट इज ॲन ईमेल? मग ईमेल म्हणजे काय? व्हॉट इज ॲन ईमेल? सी,
electronic mail, also known as email or email. पहा, ईमेलचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक मेल. कधी कधी त्याला ईमेल असं कंटिन्यू लिहिलं जातं, कधी कधी -मेल, ईमेल अशा पद्धतीत ते लिहिलं जातं. पण कुठल्याही पद्धतीत लिहिलेलं असलं तर त्याचा अर्थ होतो इलेक्ट्रॉनिक मेल. इलेक्ट्रॉनिक मेल is one of the most commonly used services on the internet. आणि इंटरनेटवरती सर्वात जास्त वापरली जाणारी सेवा म्हणून ईमेलला ओळखलं जातं. सी, allowing people to send messages one or more recipients. आणि ज्या पद्धतीत आपण सोशल मीडियाचा वापर करतो, व्हॉट्सअपवरती आपण पाहतो की एक मेसेज आपण एका व्यक्तीबरोबरच अनेक लोकांना एकाच वेळेला आपण तो सेंड करू शकतो. ॲट द सेम वे ईमेल इज ऑल्सो सेंड टू वन ऑर मोर रिसिपियंट्स. एकासोबतच अनेक लोकांना देखील आपण तोच ईमेल आपण पाठवू शकतो. ईमेल वॉज इन्व्हेंटेड बाय रे टॉमलिन्सन इन 1972. मग ह्या ईमेलचा शोध कोणी लावला? तर याचा ईमेलचा शोध रे टॉमलिन्सन यांनी 1972 तो शोध लावलेला आहे. ते एक अमेरिकन इंजिनियर होते. सी द इमेज, द फादर ऑफ ईमेल, रे टॉमलिन्सन. रे टॉमलिन्सन वॉज द फर्स्ट पर्सन हू सेंट द फर्स्ट नेटवर्क ईमेल. आणि ते पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी इंटरनेटवरती हा मेल पाठवलेला आहे. पहिला मेल पाठवणारा व्यक्ती म्हणून त्याला ओळखलं जातं. सी, चूजिंग द @ symbol to separate the name of the sender from the address of the host computer. आणि एका कम्प्युटरवर दुसऱ्या कम्प्युटरवर मेल पाठवताना जो होस्ट कम्प्युटर आहे, समजा आता मी मेल तुमच्या कम्प्युटरला पाठवतोय किंवा तुम्हाला मेल करतोय, ज्या कम्प्युटरवरून करतोय त्याचा ॲड्रेसच्या आधी त्यांनी @ हा सिम्बॉल वापरलेला आहे, जे ॲड्रेस आणि मेल याला ते सेपरेट करायचं काम करतं. अशा पद्धतीने रे टॉमलिन्सन यांनी फर्स्ट मेल 1972 पाठवला आणि ते फादर ऑफ ईमेल असे बनलेले आहेत. सी द नेक्स्ट पार्ट. वाय यूज ईमेल? मग आपण ईमेलचा वापर का करतो? द ऑपरेटिंग प्रिन्सिपल बिहाइंड ईमेल इज रिलेटिव्हली सिम्पल. आणि ईमेलचा वापर करण्याच्या पाठीमागं, त्याचं ऑपरेटिंगच्या पाठीमागं त्याचं जे कारण आहे ते फार साधं आहे. सी, विच हॅज क्विकली मेड इट द मोस्ट पॉप्युलर सर्व्हिस युज्ड ऑन द इंटरनेट. आणि त्या साध्या कारणामुळेच ही सर्वात मोस्ट पॉप्युलर सर्व्हिस इंटरनेटवरती बनलेली आहे. आज इंटरनेटचा वापर फक्त सोशल मीडियापुरताच मर्यादित नसून तर ईमेलचा देखील वापर हा तितक्याच प्रमाणात होत असतो. सी, ॲज विथ अ ट्रॅडिशनल पोस्टल सर्व्हिस फॉर युअर मेसेज टू रीच युअर रेसिपियंट ऑल यू नीड टू नो देअर ॲड्रेस. आणि जी आपली ट्रॅडिशनल पोस्टल सर्व्हिस आहे, जी आपली टपाल खात्याची सेवा आहे, त्यामध्ये आपल्याला माहीत आहे ज्यांना आपल्याला एखादं पत्र पाठवायचं असेल तर आपल्याला त्यांचा ॲड्रेस माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. पहा, इट्स 2 मेन ॲडव्हान्टेजेस ओव्हर पेपर मेल. आणि त्याला आपण पेपर मेल, जे आपण टपाल सेवा वापरतो त्याला आपण पेपर मेल असंही म्हणतो, जे की ऑन पेपर असतं. पत्र हे ऑन पेपर पाठवलं जातं, ज्यामध्ये ज्याला पाठवायचं आहे सेंडरला रिसिपियंटचा ॲड्रेस माहीत असणं आवश्यक असतं. आणि त्या कंपॅरिझनमध्ये इथं 2 मेन ॲडव्हान्टेजेस आहेत. पहा, द फर्स्ट वन इज द स्पीड ॲट विच द ईमेल इज सेंट.
आणि सर्वात महत्त्वाचा किंवा पहिला ॲडव्हान्टेज आहे तो स्पीडचा आहे. साधारणतः आपण पत्र पाठवल्यानंतर 3 दिवसामध्ये आपण पत्र हे समोरच्या व्यक्तीला पोहोचेल अशी अपेक्षा करतो. परंतु इन कम्पेअर टू द पेपर मेल, ईमेल इज व्हेरी फ्रिक्वेंट, प्रॅक्टिकली इन्स्टंटेनियस. फार क्विकली हा समोरच्याला तो रिसीव होतो. अँड द सेकंड ॲडव्हान्टेज इज द लोअर कॉस्ट. फार कमी किमतीमध्ये, स्पेशली इन्क्लुडेड विथ द कॉस्ट ऑफ ॲन इंटरनेट कनेक्शन. जी कॉस्ट आपण पेड करतो ती म्हणजे आपण जी इंटरनेट जे आपण मंथली रिचार्ज करतो त्याच कॉस्टमध्ये ईमेल सर्व्हिस आपल्याला मिळत असते. त्यासाठी स्पेशल चार्जेस किंवा डिफरंट चार्जेस आपल्याला पेड करावे लागत नाहीत. परंतु पेपर मेल असेल किंवा जे आपण पत्र पाठवतो त्यासाठी आपल्याला स्पेशल चार्ज हे पेड करावे लागतात. पहा, स्पीड पोस्ट असेल किंवा आपण रजिस्टर्ड पोस्ट करतो त्यासाठी आपल्याला काही मिनिमम अमाऊंट हे आपल्याला पेड करावी लागते. परंतु त्या कंपॅरिझनमध्ये ईमेलसाठी कुठलीही अमाऊंट आपल्याला द्यावी लागत नाही. जे आपण मंथली रिचार्ज करतो त्यामध्येच ईमेल सर्व्हिस आपल्याला मिळत असते. म्हणजे इन कम्पेअर टू द पेपर मेल, ईमेल इज व्हेरी फास्ट सर्व्हिस अँड विथ ऑल्सो द लोअर कॉस्ट. सी, what's more, email can be used to instantaneously send a message to several people at once. आणखी एक वेगळी खासियत किंवा स्पेशालिटी ईमेल्सची म्हणजे जो पेपर मेल आहे तो ॲट अ टाईम फक्त एका व्यक्तीलाच मिळू शकतो किंवा एका व्यक्तीपुरताच तो लिमिटेड असतो. बट इन कम्पेअर टू द पेपर मेल, ईमेल कॅन सेंड टू द सेव्हरल पीपल ॲट वन्स. एकाच वेळेला ईमेल आपण असंख्य लोकांना, असंख्य म्हणण्यापेक्षा काही मोजक्या मॅक्झिमम इन कम्पेअर टू द पेपर मेल या लोकांना आपण ते पाठवू शकतो. जेवढे काही तुम्ही ॲड्रेसेस त्यात ॲड केले असतील तेवढे ॲड्रेसला तो ॲट वन्स एकाच वेळेला तो मिळतो. ही आहे स्पेशलिटी ईमेल आणि पेपर मेल यामध्ये, किंवा ही आहे डिफरन्स इन बिटवीन द ईमेल अँड द पेपर मेल ऑर द पोस्टल सर्व्हिस ऑर द मेल सर्व्हिसेस.